पुढे बातमी नाशिक जिल्ह्यातून येते. भवाडे गावातील दगडी टेक वस्तीवर आदिवासींना पक्क्या रस्त्याअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तब्बल 1,20,00,000 रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ता अपूर्णच राहिलाय. पहिल्याच पावसात पुलाचा भराव वाहून गेलाय आणि या वस्तीचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. नागरिकांना जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढावी लागते. तर थेट या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोशन भामरेंनी. आपण पाहूया. मी आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात आहे. येथील भवाडे या गावातील एक वस्ती आहे. जवळपास 40 ते 50 घरांची वस्ती आहे. त्या वस्तीला रस्ता नाही आहे. अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यात गुडघ्या इतक्या पाण्यातनं त्या लोकांना रस्ता काढावा लागतो. महिला ग्रामस्थ त्यांना विचारू की काय समस्या आहे, कधीपासून खडी टाकलेली? 2 वर्ष होई जायत आता. 2 वर्ष मधून या कोणी फिरे पाहत नाही, काय नाही, कोणी येत नाही, काय गाडी येत नाही, काय नाही. पुऱ्या कसं काय जावायला पाहिजे, तिला रस्ता पाहिजे. समस्या म्हणजे येत नाही. पाणी आहे इथं, ते तर नाही तर मग जाण्या येण्यास फार त्रास आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटर पाण्यातून जावं लागतं. आणि खडी टाकलेली आहे. 2, 3, 5, 4 वर्ष होऊन गेले खडी टाकायला. त्या धप्प सरले नाही, काय नाही, काही नाही, काहीच नाही. रोशन भामरे, साम टीव्ही, सटाणा, बागलाण. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.